नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे दहीहंडी उत्सव आणि आज आमच्या वाडीतील दहीहंडी उत्सवाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि गावाकडे कशा प्रकारे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। आता आमच्या वाडीतील जी हंडी बांधली जाते ती आमच्या मंदिरामध्ये, हनुमान मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, इकडे माझ्या पाठीचे मंदिर आहे, तिथे सगळे दहीहंडी बांधली जाते। आणि ग्रामीण भागातली दहीहंडी उत्सव कसा साजरा केला, मुंबईसारख्या शहरांमध्ये उंचच मनोरे लावले जातात, उंच उंच, तशा प्रकारे गावाकडची हंडी नसते, एकदम कमी थर आणि उत्सव साजरा केला जातो। तर याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत आहे, तर कंटिन्यू राहा। आता आपण आहोत आमच्या वाडीतील मंदिराजवळ आणि इथे आमची होळी आहे तिथे। याच्या आधी पण बरेच व्हिडिओ या ठिकाणचे तुम्ही बघितले असाल आणि आता पावसाचा हा वातावरण कसा वाटतंय ना ते नक्की कमेंट करून सांगा। मंदिराच्या वाटचा भोवतीचा सगळा परिसर आहे। चला आपण जाऊ डायरेक्ट मंदिरामध्ये। आता तिथे दहीहंडीची तयारी होते। तर हे आमचं वाडीतील हनुमान मंदिर, जिथे आमची वर्षानुवर्ष हंडी बांधली जाते। मुंबईची हंडी प्रसिद्ध असतातच, पण ग्रामीण भागातल्या हंड्या कशा प्रकारे उत्सव साजरा केला जातो आणि तिकडे कशा प्रकारे उत्सव म्हणजे सगळे ग्रामस्थ लोक एकत्र येऊन साजरे करतात, त्याचं एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, तर कंटिन्यू राहा। इकडे आमची मंदिराच्या इथली तुळस आहे, जिथे मंदिराच्या अगदी सभोवताली हा जो पाईप आहे, इथे आजूबाजूला बांधायला असं काय व्यवस्थित नाही, त्यामुळे या पाईपला आम्ही दरवर्षी या पाईपसाठी, हा हंडीसाठीच पाईप बनवलेला आहे। इकडे आपल्या सोबत आहे हाबू। हाबू आहे, कसं आहेस? तर इथे हाबू पण आला। हाबू किती थर लावणार आहे म्हणजे तरी हाबूचं अजून ठरलं नाही किती थर लावतील, माहित काय बोलतोय। तर बघूया, साहिल बिल आहेत का? किती पोरं आहेत? तर आता असं कसं आहे माहिती आहे का, की बरीचशी जी मंडळी आहे ना मुंबईला गेलेली असते, त्यामुळे आता गणपती उत्सव पण लवकर येतो, त्यामुळे बऱ्याच जणांना यायला जमत नाही। त्यामुळे हा उत्सव गावात, वाडीत जेवढे मुलं असतील त्याच्यातच साजरा केला जातो। पूर्वी असे असतात ना 5-5 थर लागायचे, ते सगळे आता जिथे हाबूचे, म्हणजे हा समर आहे, हाबू बोलतो आम्ही, तुम्हाला माहिती असेल तर, हा समरचे वडील होते, म्हणजे सुधीर मामा आमचा आहे, ते जेव्हा ते लहान होते ना तेव्हा 5-5 थर लावायचे। आता ते कामानिमित्त गेलेत, आता त्यांची मुलं हंडीचा प्रात्यक्षिक थरार दाखवणार आहेत आपल्याला। तर चला जाऊया पहिला मंदिरामध्ये, मंदिरात काय काय तयारी झाली तर बघूया। आणि इकडे सगळे आमच्या वाडीतील मंडळी जमा झालेले आहेत आणि आत्ता इकडे बाबा पण आहेत, बाबा इकडे सगळे बसले, ते मामा वगैरे सगळे आहेत। आणि आत्ता इथे आपण आलो आमच्या वाडीतील मंदिरामध्ये। हे आमचा हनुमान मंदिर आहे, ज्याचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल। आणि आत्ता इकडे तयारी चालू आहे ती, हे बघा इथे जी तयारी चालू आहे ना, ती इथं हंडीसाठी मटका वगैरे घेऊन आलेला आहे। तिथे हार आहे, फुलं आहे, केळी आहे, इकडे सुरेश मामा आहे आणि इथं आता हंडी बांधायला सुरुवात करणार आहे। इकडं जी आहेत ना, ही तयारी आहे गणपतीची। आता सगळे चाकरमानी पोरे येतील, तर ढोलक्या वगैरे साधायचे आहेत ना बाबांचं, साधून नाही ना आणलेल्या, आता ह्या साधायला न्यायच्या आहेत। गणपतीत कोकणात जर तुम्हाला माहितीच असेल की बाला डान्स, नाच, शक्तितुऱ्याचे नाच असतात, तर त्याची तयारी आहे। आता ह्या 7 दिवसासाठी या सगळी तयारी चालू होणार आहे। तिकडे नाल वगैरे सगळं साहित्य, आणि हे आमच्या वाडीतील हनुमान मंदिराचे पेटी आहे, याच्यात सगळं साहित्य ठेवलं जातं। हे आता वर्षाने बाहेर काढलं जातं आणि ही तयारी आता चालू झाली। हे बघा आबू बसलाय, सगळे माणसं बसलेत, अजून येणार आहेत बरेच। आणि आजची तयारी कशी आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। हे बघ, आम्ही आहे ना, आम्ही पहिले हंडी असायची ना तेव्हा सकाळच बघ, हा इकडं पाणी लिपायचो, म्हणजे पूर्वी लहान तुमच्याकडे होते तेव्हा, आणि इकडं पाणी म्हणजे पॅक करायचो। आणि आता पाणी कमी आहे, बघा हा सगळं पाणी, हा जो पाणी आहे ना सगळं इकडं पूर्ण हा परिसर आम्ही लहानपणी पॅक, म्हणजे पूर्ण ह्या लेवलला ढोपरावर पाणी करायचो आणि मजा करायचो। इकडं सगळं पाणी तुंबवलेलं असायचं, मग तेव्हा हंडी फोडायचो ना, इथं हंडी लागते आमच्या मंदिराच्या इथं, तर इकडं मग ह्या पाण्यात येऊन उड्या मारायचं। इकडं पूर्ण तुला कमरेएवढं पाणी झालं असतं, एवढं पाणी तुंबवायचो आम्ही, म्हणजे बंद करून ठेवायचं, जाम मजा यायची। जायचं, पण आम्ही आदल्या दिवसापासून पॅक करून ठेवायचं। इकडे तुझे पप्पाच असायचे, सुधीर मामा आहे ना, पप्पाच असायचे पहिले पॅकिंगला, गुरा घेऊन जायचे, मग तिकडं ते येऊन संध्याकाळी आले की इकडं पॅक करून ठेवायचे। मग इकडं पूर्ण एकदम पॅक झालेलं असतं टुडूम। तर ही जुन्या आठवणी, बऱ्याच आठवणी असतात, ज्या पहिली जी मुलं होती ना, ती आता सगळी मुलं मुंबईला असतात कामाला वगैरे, तर आता त्या सगळ्या आठवणी ताज्या होतात असं कधी आलो की।
इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या अगदी जवळ आहे ना इथं ही विहीर आहे. ही देवाची बाव बोलतो, म्हणजे मंदिराची विहीर आहे. हिला फक्त पावसाळ्यात पाणी असतं. जे मंदिर आता थोडेसे पानं वगैरे पडलेत, हिला फक्त पावसाळ्यात पाणी असायचं. पूर्वी भरपूर पाणी असायचं, त्याच्यात मासे वगैरे आहेत, बऱ्यापैकी मासे आहेत त्याच्यात. पण ही फक्त पावसाळ्यात असते, त्याच्यानंतर सगळं कमी होऊन जातं. सुरेश मामा आणतायत चिरडे आणि आंब्याची पानं आहेत. इकडे बघा एवढ्या गवंदडीच चिरलेत. गवंदड म्हणजे काय आहे ते तुम्हाला नक्की माहिती असेल. कोकणातल्या माणसांना बरेच शब्द आहेत, मजा येत नाही तर माहिती असेल. गवंदड, आलीवारा, बरेच शब्द आहेत. तर आम्ही गावाला आलो की गावचीच भाषा वापरतो. तर इकडं बघा गवंदडीच चिरलेत आणि आंब्याच्या टावल्या तर घेऊन आलेत. मुंबईत विकत घ्यायला लागतात. ही जी पिंक कलरची, गुलाबी कलरची जी फुलं आहेत ना, त्याला चिरडा बोलतात. आणि हे इकडं सर्रास मिळतात आहे ना मामा. इकडे मंडळाचे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे आणि इकडं साहिल आलेला आहे. ते तयारी चालू आहे आता हंडी बांधायची. इकडे बघा सगळं साहित्य काढलेलं आहे आणि इथे जी तयारी चालू आहे ते सगळी फुगे वगैरे लावून घेणार आहेत हंडीला. इकडे हार तयार होत आहेत. इकडे आंब्याची पानं घेऊन आलेले आहेत. पहिला फुगा रोहिणी फोडलेला आहे आणि इकडं बघा सगळे फळं वगैरे आलेले आहेत. आता मटक्यावरती नक्षीकाम चालू होणार आहे. मटक्याला नक्षीकाम करतात म्हणजे डिझाईन काढला जातो. आणि इकडं बघा सगळी जी तयारी, इथे हार वगैरे घेतला, इथे मामा आलाय डिझाईन बनवायला. आणि डिझाईन कसली चुन्याची बनवते, कलर नाही, कलर पाणी घेतो. इकडे चालू आहे तयारी हंडीची, म्हणजे मटका वगैरे बांधतात. इकडे दिलीप मामा वगैरे आहेत, इकडे मामा पण बसले. आणि इकडे आगमन झालाय तो पावसाचा. आणि इकडे सगळे आमचा दहीहंडी पथक आहे बघा वाडीतला. इकडे उभा आहे दहीहंडी पथक. एवढाच मोठा आमचा दहीहंडी पथक आहे. मी मगाशीच बोललो होतो मुंबईतल्या हंड्या ह्या थरांसाठी प्रसिद्ध असतात आणि गावाकडे आहेत ना, म्हणजे आज गावाकडे जास्त मोठे थर नाही लागत, कारण एक परंपरा असते ना ती साजरी केली जाते. आणि जे थराला जेवढी पब्लिक पाहिजे असते ते वाढीत नसते, कारण मुंबईतले पथक मोठे असतात, त्यांना भरपूर क्राऊड असते, भरपूर माणसं असतात त्या पथकामध्ये, त्यामुळे तिथे मोठे थर लावले जातात. गावाकडे काय होतं, आता या आमच्या वाडीतली जेवढी मुलं आहेत तेवढीच मुलं मिळून दहीहंडी फोडली जाते. त्यात पण आता बऱ्याच मुलं आहेत ते मुंबईत असतात, त्यामुळे इथे छोटे थर लावले जातात. मुंबईचे दांड्या नक्कीच बघायसारख्या असतात, खूप मजा असते मुंबईला पण इकडं पण गावी पण एक वेगळीच धमाल असते. ती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून नक्कीच बघायला मिळणार आहे. परत एकदा आपण आतमध्ये जातोय आणि आतमध्ये पाठचा माहोल बघा काय झालाय, एक नंबर झालाय. पाऊस आलाय सगळीकडे आणि इकडे आतमध्ये तयारी चालू आहे, ती दाखवतो तुम्हाला. आता काय काय इकडं बघा तुमच्या वाडीतली लहान लहान मुलं आले दहीहंडी फोडायला. तिकडे आता ते कलर वगैरे मिक्स करतात, त्यामुळे सगळे त्यांची धमाल चालू आहे. आणि आता डायरेक्ट आपण आलोय मंदिरामध्ये. इकडे सगळे वाडीतील ग्रामस्थ हळूहळू जमायला झाली सुरुवात. आणि इकडे बघा दहीहंडी बांधायची तयारी सुरू होते. आमची हंडी जास्त काय मोठी नाही वाडीतली. बघा इकडे या पाईप आहे, त्याला इथे बांधणार आम्ही या साईडला, या विंडोला. बघा मुंबईला बघितलं तर रेडीमेड कलरवाले भेटतात. इकडं प्रॉपर व्यवस्थित त्याला कलर वगैरे नक्षीकाम केलं जातं. इकडं संजू मामा जो बांधतात त्याला सिकंजा बोलतात ना, काय बोलतात मामाला? शिका. शिका याच्यात मटका ठेवला जातो आणि वरती हंडीला बांधला जातो. आणि इकडे तोरण चालू आहेत, सुरेश मामा तोरण बांधतायत. हे केळी आहेत, ती वरती हंडी फोडायला जातो, ती नंतर सगळी केळी खाली टाकली जाते. ती घ्यायला एक वेगळीच मजा असते. त्याच्यानंतर आणि पैसे किती आहेत मामा? 5 लाख. आणि इकडं पैसे पण बांधले जातात हे बघा. इकडे आहेत पैसे. हे पैसे जो हंडी फोडेल त्याला पैसे दिले जातात. गावची हंडी आहे, त्यामुळे इथं वेगवेगळ्या पद्धतीने इकडे बलून्स आहेत, फुगे लावलेत, हे फुगे पण बांधले जातात. आता सगळे स्टेप बाय स्टेप तयारी चालू आहे. आता हंडी बांधणार आहेत आणि अजून काय फोडणार नाहीत, अजून वेळ आहेत हंडी फोडायला. इकडे सगळी तयारी चालू आहे ती हंडी सजवायची. हे बघा हा झालाय मटका रेडी. इकडे तयारी चालू आहे ती बघा काय चालू आहे. काय चाललंय साहेब? दहीहंडीला यांनी रंगपंचमीचा माहोल देऊन ठेवलेला आहे. इथं फुगे बिगे बनवतात, दहीहंडीत कलर टाकायसाठी बनवतात. आणि इकडे दुर्वेश आहे. दुर्वेशच्या हात बघा.
इकडे पण चालू आहे आणि इकडं या दोघी पण काहीतरी कलर करतात. म्हणजे थोडीशी गावी मजा येते ती ह्याच सगळ्या गोष्टीने येते. आता यांची लहान मुलांची एक धमाल वेगळीच एक मजा असते. काय करताय? आणि हे लोक पण कलर बनवत आहेत आणि हे सगळ्या गोविंदा जे येतील ना आता त्यांच्यावरती उडवायची तयारी आहे. इकडचा माहोल जर बघाल ना तर एक नंबर झाला आहे. आता हे बघा यांची तयारी चालूच राहणार. आपण जाऊया मंदिर. पाईप तर लावला इकडं बाहेरून आवलून घेतात, आतून आवलून घेतात म्हणजे जे खिडकीला बांधतात ना. बघा हा बघा पाईप आहे. एवढी उंच हंडी आहे, एवढी उंच आहे हंडी. मामा पण आले. हे बघा एवढी उंच आमची हंडी आहे ह्या वर्षाची. आणि आतमध्ये बांधून घेतात. हा पाईप इथं लावला जातो. आणि इकडं 2 फंटर आलेले आहेत. हे बघा मुंबईवरून आलेली पोरं आलेत. इकडं पिक्या आणि अंकू आलाय. यांचे फोन 24 तास चालू असतात. बघा दुर्वेश आहे बघा. पिक्या वाचलाय. पिक्या भरपूर वाचला तर पिक्याला शिकवतात वाटतं. हे बघा हे बघा हे बघा. आणि इकडं हा माणूस आलाय कशाला काय माहिती, फोनवरच बोलायला आला वाटतं. आणि हे बघा इकडे मस्त ढग आलेत, असा पाऊस आला पाहिजे. आणि इकडं हे बघा ही अंडी आहे ना जास्तीत जास्त 4 थरावरती फोडण्यात येईल. आणि इकडे यंदाचा मान कोणाला येतो तुम्हाला माहिती पडेल व्हिडिओमध्ये. मान म्हणजे जो फोडेल त्याचा मान, असं काय ना मान बी सांगतोय. जो फोडेल तो मानकरी. आणि इकडे गँग आलेली आहे. आतल्या साईडने विंडोला म्हणजे खिडकीला बांधून घेतलेला आहे मस्तपैकी, जेणेकरून वरती कोण चढला आणि त्या पाईपला धरून लटकला वगैरे बाय चान्स तर ते पडणार वगैरे नाही याची दक्षता म्हणून तिथे बांधून घेतलेलं आहे खिडकीला पाईप. आणि इकडं बाहेरची पण तयारी जोरात चालू आहे. हे बघा हा पिके आहे ना, पिक्या बघा पोरांना उल्लू बनवतोय. आता बाटली फुगे वेगळे भरून घेते. आता तो कोणावर तरी फोडणार, तो वाट बघतोय कोणावर फोडायचं ते. कदाचित कोणाला फोडतोय का माहिती नाही, पण तो तयारी चालू आहे. आता बघा फुगा घेऊन चाललाय, त्याला माहिती नाही. बघूया बघूया कोणावर फोडतोय तो बघायचा. बहुतेक साहिल नाही तर हाबू किंवा माझी वाट बघतोय तो बाहेर. वाटलंच होतं मला, माझीच वाट बघत होता पण मी आतमध्ये आहे. आणि आता हंडी बनवायची म्हणजे हंडी मटक्यामध्ये आता याच्यामध्ये दूध दही वगैरे सगळं तयारी सुरुवात झाली. ते सुरेश मामा आहेत, इथे संजू मामा आहेत. तर हे बघा इकडं तयारी चालू झालेली आहे. बरीचशी मंडळी इकडे आमच्या वाडीतील ग्रामस्थ जमा झाले, बाहेर मुलं वगैरे सगळे आलेले आहेत. आणि इकडं बघा मटका तयार आहे, मटक्यामध्ये चालू आहे. इथे दूध टाकलेलं आहे, दही दूध सगळं ऍड करून घेतात. इकडे सुरेश मामा आणि संजू मामा आहेत. आता हंडी बांधायला हंडीची हंडी तयार करतायत. आता सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो. पहिला दही आणि दूध 2 पॅकेट आहेत ते आणलेले, ते लावून घेतले. पूर्वी हे सगळं घरगुती उपलब्ध असायचे. प्रत्येकाचं कोणाचं ना कोणाचं तरी या सीझनला गाईचं दूध दही सगळं असायचं. आता थोडंफार बदल झालं, त्याच्यानंतर आता चेंजेस झाले. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये हंडीमध्ये पैसे टाकले जातात. कॉईन आहेत सगळे, पान विडा, पानाचा विडा टाकला जातोय. त्याच्यानंतर इकडे सुरेश मामाने बघा लाह्या घेऊन आलेत, या लाह्या पण हंडीमध्ये आता टाकते. आणि हा लाह्या वगैरे सगळं त्या मटक्यामध्ये आता ऍड करून घेते. म्हणजे आता ही हंडी वरती बांधायला तयार करते. आणि याच्यामध्ये पहिलं दूध असतं, आता थोडंसं दूध पाणी वगैरे टाकलं जात आहे. इकडं मामाने एक डबा दही टाकलेला आहे याच्यात. इकडे जर कलर बनवलं ना ते बघा पाय बघा काय झालं आमचं. आणि इकडं संजय मामाने घेतल्या मटका बांधून. इकडं वाडीतील सगळे मंडळी पण आलेले आहेत. आज सगळी तयारी झालेली आहे. अगदी उत्सव जोशात चालू होते. पाणी आणि दही दूध टाकल्यानंतर इकडे हे बघा आता इथे आंब्याची पानाच्या टावल्या लावल्या जातात आणि त्याच्यावरती नारळ ठेवला जातो.
मगाचपासून झालेली तयारी सगळी पूर्ण होते आणि इकडं बघा मस्तपैकी हंडी सजवून घेतलेली आहे पाना फुलांनी आणि फळांनी पण. सगळी तोरण वगैरे लावले, चिरड्याच्या पाण्याचं तोरण लावायला लागतो. इकडं बघा इथे एक पैशाचं पाकिट लागलेलं आहे. आता तो कोण पटकावतोय काय माहिती नाही. जो हंडी फोडेल तो पैशाचा पाकिट. त्याच्यानंतर फळं पण लावलेत. इकडे फुगे लावलेले आहेत. फुग्यांचे पण तोरण लावायचे आहेत. आणि इकडं बघा एक नंबर तयार झाला. ही आमच्या वाडीतील हंडी. आता हंडी आता बांधून झाली आहे आणि आता वरती जाते. हे बघा आता हंडी डायरेक्ट नेतायत वरती बांधायला. आता इथं सगळेजण सुरुवात झाली. इथं काय माहिती इथं झालं शेवाळ वाजलं. इथं 2 वेळा मी पडता पडता वाचलोय. इकडे दुर्वेश जाम बेकार पडला. लागला तुला? नाही लागला. डेअरिंग पडला. आणि इकडं जर बघाल तेव्हा इकडं सगळेजण आता मंदिरातनं बाहेर आलेले आहेत आणि इथे हे करतायत. इकडं आता हंडी हळूहळू हळूहळू वरती जाते. म्हणजे इथं होत आहे. हा घ्या. आणि हंडी बघा आता अलगद अगदी 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 अलगद वरती चाललेली आहे. म्हणजे जिथं शेवटच्या टोकावरती हंडी झाली. आता सगळेजण उभे आहेत. सगळ्यांना एकदम जोश आलेला आहे. म्हणजे जो एकदम हुरूर असतो ना तो आता ही बघा हंडी वरती गेलेली आहे. जिथं शेवटच्या टोकाला हंडी पोचलेली आहे. आणि बघा इकडे ही आहे आमच्या वाडीतील हंडी जी अजून बांधलेली आहे. आता अजून फोडायची बाकी आहे. इकडे बघा इकडे ही दरवर्षी हंडी आमच्या हनुमान मंदिरामध्ये बांधली जाते. वाडीतील सगळे ग्रामस्थ महिला मंडळ वगैरे सगळे आता हंडी फोडायच्या वेळेस येतील. आता हंडी बांधून घेतात त्याच्यानंतर मग संध्याकाळी फोडायला येते. तर इथे आतमध्ये एक जोरात बांधून घेतात. हे बघा इकडे हंडी तर बांधलेली आहे एकदम उंचावरती. इकडं बघा पाठी हंडी बांधलेली आहे आणि एक नंबर सगळी तयारी चालू झालेली आहे. आणि इकडं बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली आहे. आणि मला पण इकडं भिजवलेलं आहे पाण्याने. हा बघा हा माणूस आहे ना मलाचपासून भिजवायला बघतोय मला. आणि कुणाची बाटली घेऊन आला माहिती नाही. सारखं सारखं हे करतंय. सगळे पाणी बिणी घेऊन येतात. आणि इकडं आजच्या दहीहंडीची मजा. हे काय हे कोणी म्हटलं? बांधून झाली आहे आणि आता दहीहंडी फोडायला अजून वेळ आहे. आणि आता आम्ही आलो घरी जेवायला. आज आमच्याकडे जेवायला काय ते दाखवतो. इथे आई आहे. आईचा होता उपवास. आज आई उपवास सोडते. तर आजचं जेवायला म्हणजे उपवास सोडायला काय काय बघा इकडे बनवलंय काजूच्या बियांची भाजी आहे. हे सुके काजूच्या बिया आहेत. त्यानंतर तर भाकरी आहे आणि इथे आळूवडी आहे. इथं बेडा म्हणजे पावटे वाल आहेत ते भिजवलेले आहेत त्याची पण भाजी आहे. इकडं डाळ वगैरे आहे. तर या मग सगळेजण जेवायला या. आता आम्ही उपवास सोडून देतोय. जेवण परत आपल्याला हंडी फोडायला जायचं आहे. या जेवायला. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर आत्ताची वेळ झाली आहे ना ते परत मंदिराच्या इथं आलेलो आहे. इकडं बघा पार्टी अजून पोरांची धमाल चालू आहे. आणि आता डायरेक्ट आपण घेणार आहोत मंदिराच्या इथून. बघा मंदिराच्या इथे आता हंडी फोडायची वेळ झाली. हंडी पथक आलेला आहे आणि दहीहंडी पथकाचं प्रशिक्षक कोच अजित मेटकर इकडं आलेलं आहे. यावर्षी आमची ही हंडी फोडायला आहे. इकडं आहे ते आलेले आहेत. इकडं रामा मामा आणि प्रदीप मामा पण आलेले आहेत. आणि इकडं बघा आणि सगळी तयारी झाली. आता आमचा गोविंदा आता बाहेर निघतोय. गोविंदा आता सगळं तयारी चालू आहे. हो ना बराच ना. हो हो हे बघू बराच ना. आणि दहीहंडी पथक गोविंदा आता आमचे तयार झालेले. आणि इकडे ए भाई सांग फायनल सांग किती थर लावणार आहो. हे थर किती आहेत? 4 तरी लाव. 5 थराची. आणि इकडं थर लावायची प्रॅक्टिस चालू आहे.
आणि यांचं बघा. आणि दहीहंडीसाठी थराची प्रॅक्टिस आहे. खाली आहे कडप्पाला आधी पडू नका म्हणजे झालं. जास्त काय हंडी मोठी नाही बघा. इकडं बघा, इथं पिक्या हे पडाल रे. आणि इकडं 2 थर लावलेले आहेत. तिसऱ्या थराला शिडी एकच आहे आमच्याकडे, ती म्हणजे पिक्या, जो सगळ्यांना एकमेव शिडी देतोय. इकडं बाबा पण आलेले आहेत. आणि इकडं बघा 3 थराची कडक सलामी. वाडीतली पहिली हाबू उभा राहिलेला आहे, त्यांची सलामी आहे. आता हे बघा, काही पडले नाही पाहिजेत. 1 नंबर. आणि कडक सलामी दिली हाबूने. 1 नंबर हाबू, 1 नंबर. आणि इथं पिक्या आहे ज्यांना जो स्टेप बाय स्टेप खाली घेतोय. आणि हे बघा मस्तपैकी पहिली थरामध्ये इकडं फुल क्राऊड जमा झालेला आहे. आता हळूहळू माणसं येतील. आणि इकडं बघा दहीहंडीवाले आलेले आहेत. पाय झाले सर गळगळीत झाला इथं. सकाळपासून मी पण 2 वेळा पडलो. आता बऱ्याच जण पडतात. सगळेजण
फायनली हंडी आमची आता थर लावलेले आहेत आणि ही हंडी आमची आता फोडायला बघितलेली आहे. वाडीतील हंडी किती थराने फुटते ती बघा. आबू उभा राहिलेला आहे. आबूची हाईट पडले कमी आणि हात लागलेला आहे आबूचा. गोविंदा आणि फायनली या वर्षीची हंडी हाबूने फोडली. हाबू मला टाक खोला. हाबू इकडे टाक. हाबू केली टाक. अरे हाबू आणि इकडं दही काढलेला आहे. आणि या तिसऱ्या थरावर यावर्षी आमच्या वाडीतील हंडी फुटलेली आहे. सगळे महिला मंडळ वगैरे तिकडे आहेत. इथे बसले आणि इकडं फुटलेलं आहे. आम्हाला हंडी बोललो ना त्याचे चहाचे पैसे आले. हा एक नंबर आवरा पोरगा. चहानी सोय झाली बोलतो. दाखव किती पैसे भेटले. 5,000 मोज बरं किती 111 रुपये भेटले. 3 थराला आम्हाला 111 रुपये. अवलोडीत आलाय गोविंदा आता आणि आता इथं पोरं आलेत पाणी घ्यायला आलेत. आता सगळ्या घरोघरी जाऊन गोविंदा फिरणार आहे आमचा. तर इकडे गोविंदा घेऊन आलाय. आता आलोय पप्प्याकडे आलोय. गोविंदा आला पप्प्याच्या घरी. गोविंदा रे गोपाला यशोदेच्या तान्या बाला गोविंदा घेतात पाणी. आता कलर निघायला लागला. गोविंदा रे गोपाला यशोदेच्या तान्या बाला आमचा गोविंदा फिराय निघाला. गोविंदा रे गोपाला. आता गोविंदा आहे ना सगळ्यांच्या घरी जाणार आणि सगळ्यांच्या घरी म्हणजे पाणी ओतलं जातो गोविंदावरती भिजवलं जातं. तर आता वाडी जेवढी पण घर असतं सगळ्यांच्या घरी जातो. पूर्वी भरपूर मोठी फळी लागायची. फळी म्हणजे काय लाईन असायची. तर ती घरोघरी जाणार सगळ्यांच्या घरी पाणी वाटलं जायचं. लहानचा प्रसाद दिला जायचा आणि खूप मजा असायची. आता पूर्वीच्या पेक्षा कमी माणसं आहेत तर तरी पण तीच मजा आहे. गोविंदासाठी रे साठी दही दुधाची साखर वाटे गोविंदा रे गोपाला. कडत पाणी आलेलं आहे समीरच्या इथं आणि हे बघा त्यांच्या घरात नाही पाणी गागरतानी रे गोपाला. गोविंदा रे गोपाल गोविंदा रे गोपाल. मामाच्या घरी सगळा गोविंदा आलेला आहे. हे बघा इकडं मामी पण आहे आणि इकडं मालक आहेत. गोविंदा यायच्या आधीच पाणी तर नाही पाणी गागर उतानी रे गोपाला. गोविंदा रे गोपाल. आणि गोविंदा फार फार एकदम सुसाट गोविंदा. तर फायनली आमचा गोविंदा आता गाव घरोघरी फिरतोय. आता सगळ्या घरी जाऊन पाणी बिणी सगळं प्रसाद राया वगैरे सगळं चालू होणार आहे. तर महिला मंडळ बसलेत वाडीमध्ये. तर आम्ही आलो इकडे. इथून जाणार आहोत माझा फोन माझ्याकडे नाही मटकरवाडी मधल्या वाटतं. आम्ही आलोय गोविंदा घेऊन प्रतीककडे
आणि इकडं वांद्याच्या आधीच येऊन पाणी येऊन उभा आहे. तर आता इथे पाणी घ्यायला आले बघा, यांचं हावरे बघा पाणी घ्यायला. प्रतीक हा बोलतोय घरात नाही पाणी. आता डायरेक्ट वरती चालले. इथं हा कुणाचा आहे, प्रेमचा आहे का रे? आणि प्रेमच्या घरात कलर बघा काय आहे. हा आमचा बंधुहोम आहे. बघा हा बघा कलर कुठला आहे. पाणी बघून जायला लागतं खाली, नाही तर जाम कलर बदलून जातो. यांच्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाला. आणि आता बुवांच्या घरी आलो. बुवांच्या घरचा कलर प्युअर माल, प्युअर माल. समीर बुवांच्या घरी बघा प्युअर माल आहे. डार्क कलर आलेला आहे. तर बघूया इकडं. आणि घरोघरी जाऊन गोविंदा सगळ्यांचं हे करत असतो. त्या इकडं पाणी घागर उतानी रे गोपाला. गरम पाणी तिथं आम्ही येतोय जरा गरम पाणी. अरे चांबडी जायची ह्याच्याने, जाम गरम पाणी होतली तिथं. कोंबडा सोलपट्ट असं पाणी होतली तिथं, जाम बेकार पण मस्त जरा बरं वाटलं. भरपूर वेळ गार पाणी होतं. इकडं बघा पाठी अजून आणखीन एक पाणी आहे. चला काय झालं, आता आलोय पप्पूंच्या घरी. बघा इकडं पाणी, इकडं ऑलरेडी गरम खायला हे गरम पाणी असले ना की देत नाहीत. गरम पाणी स्वतःवरती घेतात. आणि इकडे आता आकोकडे आलोय. आणि आकोकडे आकोच्या घरात प्युअर माल आहे, प्युअर आहे. एकदम डार्क कलर आहे, डार्क. तर बघा यांचा कलर ओरिजिनल, ओरिजिनल कलर. काय बोलाल, हा एवढा प्युअर माल आहे ना. हा प्युअर माल सुजितच्या घरात आहे बघा. सुजितची मोबाईल घेऊन आले इथं. बाबा पाहू ना हा काय सगळ्यांना वाट. आणि इकडे आले काहीतरी प्लॅनिंग केले. इथं वरती जाऊन उभं राहिले आणि इथून काहीतरी चालू आहे. इकडं त्याची तयारी चालू आहे. आणि इकडं खाली आलाय व्हायला आणि मोटरला फोर्स नाही. आणि वरून सोडतात पाणी. हे आहे पाणी, आहे हाय पाणी वरून सुटतोय. किती लिटर पाणी तुम्ही वरून आम्ही पाणी सुटलेलं आहे बघावरती. आणि फुल गोंदा भिजलेला आहेत आमच्या इथे. तर आमच्या इथे दहीहंडी फोडून झालं आहे बघा मंदिराची. तर सगळी आजची दहीहंडी समाप्त झाली. म्हणजे आमचा गोविंदा पण वाडीत सगळ्या घरात फिरलेला आहे. आणि आता सगळी घरं घेतल्यानंतर इकडे बघा माझं जे पार्टी आहे ती फक्त गोविंद्यातली मोठी पोरं आहेत ना तेवढीच जातात. आणि बाकीचे सगळे घरी गेलेत आंघोळी वगैरे करा. आम्ही चाललोय नदीवरती. या वर्षाची पहिली आंघोळ म्हणजे नदीवरची पहिली आंघोळ करायला आम्ही आलोय. आणि यावर्षीच्या पहिल्या आंघोळीचा मान आम्हाला भेटतोय. या ठिकाणी आम्ही अंकू आहे, मी आहे, साहिल आहे, प्रेम आहे आणि रोहन आहे. आम्ही 5 जण या वर्षाची आमच्या नदीवरची पहिली आंघोळ. भाई साप पाणी दाखवतो तुम्हाला, थांबा. नदीला पाणी आहे भरपूर तरी ऊन पडलंय. आणि इकडं चांगलाच आपटलाय. हाय काय गेला का माहिती, चांगलाच आपटलाय रोहन. नदीवरती एवढं स्लिपी झालं म्हणजे गुळगुळीत झालं आणि चांगला मजबूत लागले त्याला. आणि इकडं बघा फुल पाणी आहे. आणि इकडं बघा रोहन चाललाय. हा बघा रोहन या पाण्यात उडी मारलं नाही. वाहत्या पाण्यात रोहन उडी घेऊन जातो. त्याला स्विमिंग पोहायला येते. पाणी तर मला घाबरवलं नाही. आणि तो बघा रोहन गेला तिकडे. आणि दुसरा भाऊ आमचा अंकित नेक्स्ट आहे तो पण गेलेला आहे. अंकू पण पोहत गेलाय. प्रेम जातोय आणि प्रेमला पण येतोय पोहायला. तर बघा प्रेम पण गेला. आणि एवढं पाण्यात उडी मारतोय खतरनाक, खतरनाक. पोहायला येत नाही पण तिकडं दाखव. इकडे
इकडे 3 जणांना ठेवले मला कव्हर करायला. जर वाहून गेलो ते कव्हर तर बसलं चांगलं नदी मस्तपैकी. हा एक वेगळाच अनुभव आहे. नदीत आंघोळ करायला जी मजा येते ना. गणपतीत तर आमचे सगळे वाडीतील भरपूर सगळे मुंबईचे चाकरमणी येतात. त्यावेळेस तर आम्ही रोज इथं आंघोळ करायला येतो. मजा येते. थोडं पाणी जास्त आहे पण ठीक आहे, मजा येते. काय पाठी आले बाबा घाबरलो बघा. पाठी आली म्हणे बोलत आधी पाला की काय ठीक आहे. आणि आता एक डुबकी मारायला जातो. ओ भाई साहब एक नंबर. कोण गेलो पहिलं काय माहिती. प्रेम रोहन हे इकडे साहिल तळमळतो. साहिलला आम्ही छोट्या पाण्यात ठेवलं कारण पोहायला तर त्याला पण नाही येत आहे. आणि आता तुमचा भाऊ उडी मारतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. साहिल आहे तिकडं मोर्या बोलतोय. आणि चला नको असं झालंय. कॅमेरा घेऊन मी खोल खोल भरपूर आहे. भरपूर खोल आहे. मला पाय लाग जायला पाहिजे तिकडे. पाण्याचा फाय काहीच दिसत नाही. अशा रीतीने आता आम्ही नदीवरून चाललोय परत घरी. आणि आता या वर्षीचा आमचा दहीहंडी उत्सव साजरा झालेला आहे वाडीतील. आम्ही सुरुवातीला तुम्हाला दाखवलं कशा प्रकारे हंडी बांधली जाते आणि कशा प्रकारे वाडीत गोविंदा फिरला जातो हंडी फोडल्यानंतर. तर फायनली हंडी फोडून वाडीत सगळीकडे घरोघरी गोविंदा फिरला. आणि त्याच्यानंतर आत्ता आम्ही नदीवरून आंघोळ करून देखील आता परत घरी चाललो आहे. तर अशा प्रकारे गावाकडचा दहीहंडी उत्सव साजरा होतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मला त्याची खूप मोठी हेल्प होईल. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.